माझ्या पतीचा मृत्यू झाला होता, पण मी मात्र मनोमन खुश होऊन बागडत होते, कारण लग्नानंतर त्याने मला घरात कोंडून ठेवलं होतं. माहित नाही रोज रात्री तो माझ्यासोबत काय करायचा. त्यामुळे माझी तब्येत बिघडत चालली होती. एक दिवस मी चक्कर येऊन पडले, त्यामुळे मला ऍडमिट करावं लागलं. त्यावेळी डॉक्टरने मला जे काही सांगितलं तेव्हा मला आभाळ कोसळल्यासारखं वाटलं. पण त्याच्या मृत्यूनंतर आमच्या खोलीमध्ये मला अशा काही वस्तू दिसल्या की त्या पाहून मी किंचाळले. मी माझ्या पतीच्या वेगळ्या वागण्याने आणि बंधनामुळे आता पुरती वैतागले होते. त्यामुळे जेव्हा माझ्या पतीचा मृत्यू झाला आहे ही बातमी मी ऐकली, तेव्हा मी सुटकेचा निश्वास टाकला आणि मनोमन थोडी सुकावले. काही लोक जेव्हा सांत्वन करण्यासाठी आले त्यावेळी मात्र माझ्या डोळ्यातून एकही थेंब अश्रू निघाला नाही. मी तशीच गप्प बसून होते. लोकांना म्हटलं की मला माझ्या नवऱ्याच्या मृत्यूचा मोठा धक्का बसला आहे, त्यामुळे मला रडू फुटत नाही. आता माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर काही दिवसांनीच मी घराबाहेर पडले आणि सर्व बंधन तोडून मी माझी हौस भागवायला सुरुवात केली, कारण माझ्या घरी पैशांची कुठलीही कमतरता नव्हती. माझ्या नवऱ्याच्या नावे खूप मोठी संपत्ती आणि पैसा होता, जो आता त्याच्या मृत्यूनंतर सर्व मला मिळाला होता. आता मला अडवणारही कोणीही नव्हतं. आणि आपल्याकडे जेव्हा पैसा असतो तेव्हा आपण मोजमजेसाठी आणि छंदासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो. पण एके दिवशी मला माझ्या रूममध्ये अशी एक वस्तू सापडली जी बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझं नाव पूजा आहे. माझं आणि माझ्या पती प्रसाद यांचं लव्ह मॅरेज होतं. आम्ही दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होतो. आणि ही बातमी जेव्हा मी माझ्या घरी सांगितली तेव्हा माझ्या घरून या गोष्टीला खूप विरोध झाला. ते आमच्या लग्नासाठी अजिबात तयार नव्हते. माझ्या वडिलांनी माझं लग्न दुसऱ्या एका ठिकाणी ठरवलं होतं, पण मला तिथे लग्न करायचं नव्हतं. माझं प्रेम प्रसादच होता आणि त्याच्याशिवाय मी इतर कोणाशीही लग्न करू शकत नव्हते. म्हणून मी एक दिवस प्रसाद सोबत माझं घर सोडून निघून गेले. आम्ही जेव्हा प्रसादच्या घरी पोहोचलो तेव्हा तिथे प्रसादच्या आईने माझी खूप समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्या मला म्हणाल्या की हे बघ बाळा, तू असं आईवडिलांच्या मर्जीविरुद्ध घर सोडून इथे येणं योग्य नाही. पण मी प्रसादच्या प्रेमामध्ये वेडी झाले होते आणि कुठलीही गोष्ट ऐकण्याच्या तयारीत नव्हते. म्हणून शेवटी प्रसादच्या आईनेच आमचं लग्न एका मंदिरात साध्या पद्धतीने लावून दिलं. माझ्या आई वडिलांनी माझ्याशी संबंधच काय, पण बोलणंही तोडलं होतं. मला माझा प्रियकर आता नवरा म्हणून मिळाला होता. तो अगदी प्रेमाने मला काय हवं नको ते सर्व काही देत होता आणि मी आनंदाने माझ्या सासरी नांदू लागले. त्यामुळे माझ्या सौंदर्याने अधिकच उभारी घेतली. माझी त्वचा आणि माझा बांधा हा अधिकच कमनीय झाला होता. बाहेर जो कोणी पुरुष माझ्याकडे पाहिल तो माझ्या सौंदर्याकडे पुन्हा पुन्हा पाहतच राहील. 6-7 महिने झाले असतील. त्यानंतर मात्र माझ्या आयुष्यात एक खूप मोठं वादळ येऊन धडकलं. मी या गोष्टीची कधी कल्पनाही केली नव्हती की माझ्यावर अशी काही परिस्थिती येईल. एक दिवस सकाळी उठल्यावर मला खूप चक्कर आली आणि मी फरशीवर पडून बेशुद्ध झाले. जेव्हा मला जाग आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि तिथे प्रसाद माझ्यासमोर बसलेला होता. मी त्याला विचारलं की मला काय झालं आहे. त्यावर त्याने अगदी दबक्या आवाजात मला सांगितलं, पूजा, तुला दिवस गेले होते, पण डॉक्टरांनी चेक केल्यावर कळालं की तुझा गर्भ खराब आहे, त्यामुळे तुझा गर्भपात करावं लागलं. आता 3-4 दिवस तुला दवाखान्यातच राहावं लागणार. प्रसादच्या बोलण्यावरून आणि त्याच्या वागण्यावरून असं जाणवत होतं की तो माझ्याशी खोटं बोलत आहे, माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. मी त्याला पुन्हा विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्याने या गोष्टीवर बोलण्यास नकार दिला. 2-3 दिवसानंतर मला जेव्हा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आणि आम्ही घरी आलो त्यानंतर सुद्धा माझी तब्येत ठीक नव्हती. माझ्या पोटात नेहमी दुखत असायचं. प्रसाद मला माझ्या बेडवरून उठूनही देत नव्हता. त्यानंतर बरेच दिवस त्याने मला घरातून बाहेर पडू दिलं नाही. त्याच दरम्यान माझी सासू एका रोड ऍक्सिडेंटमध्ये मरण पावली. या धक्क्यामुळे मी आणि प्रसाद आणखीनच उदास राहू लागलो आणि माझ्या सासूच्या जाण्यानंतर मला घरात राहून राहून सारखं एकटेपणा जाणवू लागला आणि भयंकर बोर होऊ लागलं. मी बाहेर जाण्यासाठी प्रसादला जेव्हा म्हणायचे तेव्हा तो चिडायचा आणि मला बोलणी खावी लागायची. तो म्हणायचा की तू घरातच आराम करत जा, तू घराबाहेर पडलेलं मला अजिबात आवडत नाही. लग्नाच्या केवळ 6 महिन्यात प्रसादचं वागणं मला विचित्र वाटत होतं आणि तो माझ्यावर दिवसेंदिवस बंधन घालत होता. तो रोज रात्री मला 1 ग्लास दूध आणून द्यायचा. ते पिऊन मला अगदी गाढ झोप लागायची. त्याच्या वागण्यातील हा बदल माझ्या मनात संशय निर्माण करू लागला. माझ्यासोबत असे का वागत होता आणि तो मला इतक्या बंधनात का ठेवत होता
यावरून एक दिवस त्याच्यासोबत माझं जोरदार भांडण झालं. मी त्याला म्हणाले की तुला माहीत आहे मी लग्नापूर्वी माझं आयुष्य कसं जगत होते. मला बाहेर फिरायला, खायला, प्यायला आवडतं. तो माझा छंद आहे. तरी तुझं हे बदललेलं वागणं मला अजिबात आवडत नाही. त्यावर प्रसाद एवढेच बोलला की तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आता तू माझी बायको आहेस. त्यावर मी त्याला उलट प्रश्न केला की तेव्हा मी चांगल्या घरातील, चांगल्या चालीची मुलगी नव्हते का? त्यावर चिडून प्रसादने उत्तर दिलं की तू आहे चांगल्या घरातील, चांगल्या चालीची मुलगी, पण त्यावेळी तू तुझ्या घराची इज्जत सांभाळलीस का? आता माझ्याशी बिलकुल वाद घालू नकोस आणि मी सांगेल तसंच घरात राहा, त्यातच तुझं भलं आहे. असं बोलून प्रसाद त्याच्या ऑफिसला निघून गेला. त्याच्या या बोलण्याने माझ्या मनावर मोठा आघात झाला होता आणि त्याचं वागणं मला सारखं टोचत होतं. मी मनात विचार केला की प्रसादसाठी मी माझ्या आई वडिलांचं घर सोडून, त्याच्याशी नातं तोडून इथे आले आणि आज तो मलाच या गोष्टीवरून टोमणे देत आहे आणि त्याने आज माझी काय स्थिती करून ठेवली आहे. आता मला माझ्या निर्णयावर खूप पश्चाताप होत होता आणि रडू देखील येत होतं. तेवढ्यात माझ्या मोबाईलवर एक फोन आला आणि समोरून त्यांनी सांगितलं की तुमच्या पती प्रसाद यांचा ऍक्सिडेंट झाला आहे. मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचले तोपर्यंत प्रसादचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूची बातमी ऐकताच मी मनात खुश झाले, कारण ज्या व्यक्तीमुळे माझं आयुष्य 4 भिंतीत कैद झालं होतं आणि मी नरक यात्रा भोगत होते, तो आता मरण पावला होता. मी मात्र आता मुक्त झाले होते आणि मला हवी असणारी हौस मी आता पूर्ण करायला सुरुवात केली. तसा एक दिवस मला माझ्या मोबाईलवर एक फोन आला. तो कोणत्या तरी हॉस्पिटलमधून होता जिथे मी काही दिवसांपूर्वी ऍडमिट होते. मी फोन घेतला तेव्हा तिथून मला सांगण्यात आलं की मॅडम, तुमच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या आहेत. ही गोष्ट तुमच्या पतीला ठाऊक होती, मात्र तुमच्यापासून ती लपवून ठेवली होती. पण आता तुमच्या पतीचे निधन झाले असल्याने ही गोष्ट तुम्हाला सांगणं आवश्यक आहे. तुमच्या पतीने त्याची स्वतःची एक किडनी आणि काही पैसे आमच्या हॉस्पिटलमध्ये जमा केले होते. मात्र थोडे पैसे कमी पडत असल्याने 2-4 दिवसांमध्ये तो पैसे जमा करणार होता आणि मग तुमचे किडनी ट्रान्सप्लांटचे ऑपरेशन होणार होतं. पण दुर्दैवाने तुमचा पती आता या जगात नाही. त्यामुळे ही सर्व हकीकत तुम्हाला सांगणं भाग आहे. तुम्ही 1-2 दिवसात हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन तुमचं ऑपरेशन करून घेऊ शकता. हॉस्पिटलच्या फोनने मला जबरदस्त धक्का बसला आणि मी मोठ्याने रडू लागले. मी तशीच खूप वेळ रडत होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी जेव्हा हॉस्पिटलला जाण्यासाठी कागदपत्र आणि फाईल शोधत होते, त्यावेळी कपाटामध्ये मला प्रसादची एक डायरी सापडली आणि त्या डायरीमध्ये प्रसादने त्याचं आत्मकथन लिहिलेलं होतं. त्यात लिहिलं होतं की माझी प्रिय पत्नी पूजा, तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे, मात्र देवाने तुझ्यावर अशी वाईट वेळ आणली आहे. तुझी तब्येत किडनीच्या आजारामुळे दिवसेंदिवस खराब होत होती. तेव्हा तू प्रेग्नेंट नव्हतीस. जेव्हा डॉक्टरांनी चेकअप केलं तेव्हा सांगितलं की तुझ्या दोन्ही किडन्या निकाम्या झाल्या आहेत आणि लवकरात लवकर किडनी डोनर शोधावा लागेल. मी त्यानंतर किडनी डोनरच्या शोधासाठी वन भटकलो, पण उपलब्ध झालेल्या किडन्या तुझ्या किडनीशी मॅच होत नव्हत्या. म्हणून मी एक दिवस माझी किडनी तपासून घेतली. तेव्हा समजलं की माझी किडनी तुझ्याशी मॅच होत आहे. म्हणूनच मी माझी किडनी तुला देण्याचं ठरवलं आणि ही सगळी गोष्ट मी तुझ्यापासून इतके दिवस लपवून ठेवली होती. म्हणून मी तुला घराबाहेर पडू दिलं नाही, कारण मला माहित होतं की तू खूप हट्टी आहेस. म्हणूनच मला तुझ्याशी निष्ठुरपणे वागावं लागलं. ऑपरेशनसाठी मोठी रक्कम आवश्यक होती, ज्याची तजवीज मी करत आणली होती. अजून थोडे पैसे बाकी आहेत. ते जमा होताच मी तुझं ऑपरेशन करून घेईन आणि त्यानंतर तुला बरं झाल्यानंतर मी सर्व काही सांगेल. त्यामुळेच मी ही डायरी आता लपवून ठेवत आहे आणि तुला ही डायरी मी नंतर दाखवणार होतो. तुला बोलून मी मात्र मनातल्या मनात खूप रडत आहे, पण मी ही गोष्ट कुठे मनमोकळी बोलू शकत नाही. आता सध्या तरी मला माफ कर. प्रसादने लिहिलेली ती डायरी वाचून माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. मी मोठा आक्रोश करून रडू लागले आणि मनातल्या मनात प्रसादची माफी मागू लागले. मी किती चुकीचे समजत होते, पण प्रसाद माझ्यावर खूपच प्रेम करत होता आणि त्याने माझ्यासाठी किती मोठा त्याग केला होता. त्यानंतर ही डायरी घेऊन मी माझ्या आईवडिलांकडे गेले आणि त्यांना ही झालेली सर्व हकीकत सांगितली आणि त्यांना ही डायरी वाचायला दिली. त्यांनाही हे सर्व समजल्यावर खूप रडू कोसळलं आणि त्यांनी मला आपलंसं केलं. त्यानंतर माझ्या किडनीचं ऑपरेशन झालं आणि किडनीच्या रूपाने प्रसादचा अंश माझ्या शरीरात मला नवे जीवन देत आहे. माझे आई वडील आता माझे दुसरे लग्न ठरवण्याच्या विचारात होते, मात्र मी त्याला तयार नव्हते, कारण मला प्रसाद सारखा खरा जीवनसाथी मिळणं आता अवघड वाटत होतं.